नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची एक पारंपरिक रेसिपी आणि तोंडाला पाणी सुटेल अशी सुरळीच्या वड्या. बनवायला एकदम सोप्या, चवीला एकदम छान आणि मऊ अशा. तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ मी जास्त दाबून सुद्धा घेतलेलं नाही आहे आणि जास्त असं वरनं हाताने पसरून सुद्धा टाकलेलं नाही आहे. आपण वाटीत चमच्याच्या साह्याने भरायचं आणि नंतर हलक्या हाताने नुसतं असं दाबून घ्यायचं. त्या पद्धतीने मी बेसन पीठ घेतले. आता ह्याच वाटीने आपल्याला मोजून ताक घ्यायचं आहे. तर आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं 2.5 वाटी ताक लागणार आहे. ताक आधीच बनवलेलं होतं मी. तर आपण पहिल्यांदा काय करायचंय बघा, इथं पहिल्यांदा 1/2 वाटी ताक घालूया आपण. म्हणजे एकदम ताक वतलं ना तर गुठळ्या वगैरे होतात. त्यासाठी इथं पहिल्यांदा 1/2 वाटी ताक घालून आपण हे सगळं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे गुठळ्या होत नाहीत त्या पिठाच्या. हे घरचं बेसन पीठ आहे, त्याच्यामुळे शक्यतो गुठळ्या होणार नाही. आपण विकतचं बेसन पीठ आणतो का नाही, त्याच्यात बाकीच्या डाळी वगैरे मिक्स असतात, त्याच्यामुळे गुठळ्या होतात. तर आता बघा, आपल्याला अजून इथं 2 वाटी ताक घालायचं आहे. आपण आधी 1/2 वाटी घातलेलं होतं. आता हे घातल्यानंतर अजून थोडंसं फिरवून घेते. इथं चमच्याने काही व्यवस्थित ये नाही फिरवतं मला, म्हणून रवीने फिरवून घेते. आणि घरचं बेसन पीठ असलं का नाही, त्याने सुरळीच्या वड्या सुद्धा खूप छान होतात आणि बिलकुल सुद्धा तुटत नाहीत बघा. त्यासाठी आता मी तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे बघा. आपण 2.5 वाटी, पहिल्यांदा 1/2 वाटी ताक घातलं, नंतर 1 वाटी घातलं आणि आता 1 वाटी. हे प्रमाण परफेक्ट आहे आणि तुम्ही हे प्रमाणच ठेवा. एकदम मस्त सुरळीच्या वड्या येतात बघा. काही घट्ट होत नाही त्याचं पीठ किंवा जास्त सैल होत नाही, एकदम परफेक्ट होतं. तर आता हे सगळं आपण हलवून घेतलेलं आहे. तर आता याच्यात काय काय घालायचं ते सांगते मी. तर बघा, इथं मी 3 मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला होता. त्याची साल वगैरे काढून तो खलबत्त्यात छान बारीक कुटून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ह्याच्यात मिरची आणि अद्रकची पेस्ट घालून घ्यायची आहे बघा. आणि हे सगळं व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. आता याच्यात आपल्याला अजून बाकीचं काय घालायचं आहे, याच्यात आपण 1 छोटा चमचा मीठ घालणार आहोत. चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं असं. आपण याच्यात अद्रक आणि मिरची घातलेली आहे, याच्यामुळे ना सुरळीच्या वड्या तुटू नयेत म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हे गाळून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपल्याला मी याच्यातच पीठ बनवणार आहे, कढईतच. त्याच्यामुळे मी दुसरं भांडं काही घेतलेलं नाही त्याच्यात गाळून घ्यायला. आता आपण हे गाळून घेऊया बघा. याच्यावरची मिरची आणि अद्रकचे जे जाड जाड राहिलेलं असतं ना, आणि बघा बेसनच्या अशा थोड्याफार लहान छोट्या गुठळ्या, ते आपण सगळं याच्यावर ओतून घेतलेलं आहे. आता याच्यात आपल्याला अद्रक आणि मिरचीचं फक्त जीवनसत्व, चव फक्त उतरलेली आहे याच्यात. आणि हा बाकीचा चोथा आहे ना, हा सगळा काढून टाकायचा. असंच जर आपण पीठ बनवलं ना तर त्याच्यात सगळं मध्ये मध्ये असे ही सालं येतात अद्रकची आणि मिरचीची, त्याच्यामुळं वड्या सगळ्यात तुटतात. त्याच्यामुळं आपण हे असं करून घेतलेलं आहे गाळून. आता हे मी साईडला ठेवून देते. आपण आता कढई गॅसवर ठेवूया. आता बघा, गॅसवर कढई ठेवलेली आहे, गॅस मी चालू केला आहे आणि गॅस एकदम स्लो करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पीठ आहे ना कंटिन्यू हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याच्यात गुठळ्या ते अजिबात होऊन द्यायच्या नाहीत. गुठळ्या झाल्या तर मध्ये मध्ये गुठळ्या येतात, त्याच्यामुळं वड्या तुटल्या जातात. तर आता आपल्याला इथं थोडीशी बघा, चमच्याचा 1/4 हिस्सा हळद घालायची आहे. हळद घातली ना त्याच्यामुळं वड्यांना खूप छान कलर येतो. आणि बघा, इथं थोडासा हिंग घालायचा आहे. हिंगामुळे वड्यांची चव खूप छान लागते, म्हणून आपण हळद आणि हिंग आता याच्यातच घालून घेतलेलं आहे. आता आपण हे एकसारखं हलवत राहायचं आहे बघा. अजिबात खाली लागून द्यायचं नाही किंवा गुठळ्या वगैरे होऊन द्यायच्या नाही. ह्या वड्या खूप छान होत्या, चवीला सुद्धा खूप छान लागतात बघा. सुरुवातीला बघा गॅस मी स्लो केला होता. आता काय करायचं, आपल्याला गॅस स्लो ते मीडियमच्या दरम्यान ठेवायचा आणि एकसारखं कंटिन्यू असं पहिल्यांदा हलक्यात आणि हलवत राहायचं, म्हणजे अजिबात सुद्धा पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. गुठळ्या झाल्या ना वड्या बिलकुल सुद्धा चांगल्या होत नाही, सगळ्या तुटल्या जातात, प्रेस होत नाहीत, अजिबात गुंडाळल्या जात नाहीत. त्याच्यामुळे असं एकसारखं हलवत राहायचं आपल्याला.
तर बघा 5 मिनटं झालं मी कंटिन्यू हलवत आहे. अजिबात सुद्धा गाठ झालेली नाही. असं एकसारखं हलवत राहायचं. आणि तुम्हाला एक मी महत्त्वाची टिप्स सांगते बघा. शक्यतो ह्या सुरळीच्या वड्या बनवताना आहे ना घरचंच बेसन पीठ वापरायचं. म्हणजे डाळ आणून आपण दळून आणलेली. आणि चवीला सुद्धा घरच्या पिठाच्या वड्या खूप छान लागतात. विकतचं पीठ म्हणलं का नाही की त्याच्यात बाकीची भेसळ असती. त्याच्यामुळे व्यवस्थित त्याला चिकटपणा नसतो. त्याच्यामुळे व्यवस्थित होत नाही. मग आपल्याला वाटतं की सेम ह्याच प्रोसेसने केलं तरी कसं काय आमचं चुकलं. तर आता आपण इथं एकसारखं हलवून घेऊया. तर बघा असं थोडं घट्टसरपणा आला का नाही की फक्त असं हलवत राहायचं. असं फिरवत राहिलं का नाही एकसारखं, एक सुद्धा गुठळी बघायला भेटणार नाही तुम्हाला. इतकं मस्त पीठ बनतं ना. पण याला थोडं एकसारखं हलवायला लागतं. बिलकुल कंटाळायचं नाही, नाहीतर मग तुमची सुरळी बिघडली म्हणून समजायचं. एवढं कष्ट तर घ्यावंच लागतं बघा. एकदम परफेक्ट वड्या होत्यात बघा. तुम्हाला दिसते का कुठं गुठळी? बिलकुल सुद्धा नाही. एकसारखं असं हलवत राहायचं. तर बघा सगळं पीठ आपण एकसारखं हे करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कडचं जे लागलेलं असतं ना ते सगळं मध्ये व्यवस्थित घ्यायचं आहे. आता गुठळी वगैरे काही नाही आहे याच्यात. आता आपल्याला फक्त 2 मिनिटासाठी ना ह्याला वाफलून द्यायचं आहे. आणि गॅसची आच एकदम स्लो करा मैत्रिणींनो, नाहीतर गॅसची आच फुल ठेवचाल आणि झाकण ठेवचाल तर पिठलं बनेल. तर आता 2 मिनिटं झालेली आहेत. पीठ आपण झालंय का बघूया. तर पीठ कसं चेक करायचं, पीठ झालंय का कसं बघायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला सगळी रेसिपी अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं चुकायचं काहीही नाही आहे. तर बघू आपण आता पीठ झालंय का चेक करूया. तर हे बघा अशी ताटली घ्यायची आणि त्याच्यावर ना असं थोडंसं पीठ घ्यायचं. जास्त पण नाही, थोडं घ्यायचं. आणि हे पीठ आहे ना असं हे असं पसरून घ्यायचं. असं पसरून घ्यायचं. आता हे थोडंसं थंड होऊन देऊयात आपण. थोडंसं थंड झालं ना की मग आपल्याला समजेल आता ह्याची सुरळी येते का. मग समजायचं पीठ झालेलं आहे. तर बघा आपण प्रयत्न करूया हे निघतंय का. हे जर असं केलं ना की लगेचच निघाय पाहिजे सगळं. बघा पीठ अजून शिजलेलं नाही आहे. त्याच्यामुळं आता आपण अजून थोडा वेळ झाकण ठेवूया ह्याच्यावर. अजून थोड्या वेळ 5 मिनटं झाकण ठेवूया म्हणजे पीठ एकदम व्यवस्थित होतं. आता आपण झाकण काढूया. पीठ एकदम छान झालेलं दिसतंय आता बघा. एकदम मस्त झालेलं आहे. आता आपण बघू शिजलंय का एकदम छान. आता बघा पीठ असं पसरून घेऊयात आपण आणि थोड्या वेळाने बघूया. तोपर्यंत हे हलवून घेऊया म्हणजे पीठ थंड पडणार नाही. गॅसची आच मी एकदम स्लो ठेवलेली आहे. तर पीठ गार झालेलं आहे. आपण बघू आता हे पलटी होते का बघा. एकदम छान. पहिल्यांदा कशाच तरी साह्याने असं करायचं, नंतर अशी सुरळी बनवून घ्यायची बघा. एकदम मस्त सुरळी बनली अशी की समजायचं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता आपण हे बनवायला घेऊया. आणि पीठ घेतलं का नाही की लगेचच आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं. आता लाईट गेलेली आहे त्याच्यामुळं व्हिडिओ कसा दिसतोय तुम्हाला काय माहीत. तर बघा असं लगेचच पसरून घ्यायचं. सगळं पीठ व्यवस्थित छान पसरून घ्यायचं. गरम असतानाच पटकन पसरून घ्यायचं आहे. थंड झालं ना तर बिलकुल पसरलं जात नाही बघा. असं सगळं ताटाला अख्ख्या पसरून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम छान वड्या बनतात आणि एकदम मस्त होतात बघा. पटापटापटा हात फिरवायला लागतो ह्याला. तर बघा एकदम मस्त झालेलं आहे. आता आपण ताट पलटी करून घेऊया. आता बघा याला भांडी सुद्धा जास्त लागत नाहीत. आता आपण आतल्या साईडला पसरून घेतलंय ना. आता ताट पलटी करून हे काही पडत नाही काही नाही. लगेच दुसऱ्या साईडला सुद्धा आपण बनवून घेणार आहोत. जास्त भांडी लागत नाही काही नाही त्याला. तोपर्यंत इकडं पीठ मी झाकूनच ठेवलेलं होतं म्हणजे बिलकुल सुद्धा थंड होत नाही. सगळं व्यवस्थित छान असं पसरून घ्यायचं बघा. लगेच ह्याला खूप झटपट हात हलवायला लागतो म्हणजे पटापट पसरलं जातं गरम असताना. थंड झाल्यानंतर जास्त काही पसरलं जात नाही, जाड वगैरे होतं. तर बघा झालेलं आहे. आता ताट गोल गोल फिरवत मी सगळं हे पसरून घेतलेलं आहे. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही. एकदम मस्त झालेलं आहे बघा. हे पटकन गरम असताना फिरवायला लागतं, नाहीतर थंड झालं ना तर सगळ्या गाठ येतात त्याच्यात आणि पसरलं जात नाही. एकदम घट्ट होतं. आता आपण हे दोन्ही साईडने बनवलेलं आहे ना. आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे बघा.
तर बघा आता लाईट पण आलेली आहे आणि हे आपण बनवलेलं सुरळीच्या वड्यांचं थंड पण झालेलं आहे. आता आपण याच्यावर आहे ना हलकेसे असे थोडेसे सफेद तीळ पसरून घेऊया. एकदम भरपूर एका ठिकाणी नाही टाकायचे, असे पसरून पसरून टाकायचे. त्याच्यानंतर ओलं खोबरं सुद्धा असं हलकंसं थोडं थोडंसं पसरून घालायचं आपल्याला. त्यानंतर थोडी कोथिंबीर अशी घालायची वरनं. एकदम छान आणि खूप सुंदर लागतात ह्या वड्या चवीला. तर आता आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर मी इथं पिझ्झा कटरने कट करते. तुम्ही चाकूने केला तरी चालेल, पिझ्झा कटर असेल तर त्याने पण करा, काही हरकत नाही. तर बघा फक्त एवढ्याच साईजच्या आपल्याला वड्या कट करायच्या आहेत. आता याच्यात 3 सुरळ्या झालेल्या आहेत. तुम्हाला आता मी गुंडाळून दाखवते. तर बघा आता आपण इथं साईडनं किनार रिकामी केली आणि वड्या अशा एकदम टाईटमध्ये अशा गुंडळून घ्यायच्या. कोण कोण काय करतं असं आतमध्ये फक्त सारण आपण घातलं आहे ना, असं सारण घालत नाहीत, फक्त वरच्या साईडने घालतात. तर आपल्याला आतमध्ये सुद्धा घातलं का नाही की वड्या चवीला खूप छान लागतात. बघा अशी किनार आहे ना साईडने सोडून घ्यायची, त्याच्यामुळं वड्या एकदम मस्त प्रेस होतात. बघा असं एकदम टाईटमध्ये आपल्याला गुंडळून घ्यायचं. बघा किती एकदम मस्त आणि इझी गुंडळल्या जातात. पीठ छान शिजलं की एकदम मस्त अशा वड्या बनतात. छान गुंडळली जाते अगदी हलक्या हाताने. बघा किती मस्त गुंडळली गेली वडी आणि एकदम छान पीठ शिजलंय, त्याच्यामुळं एकदम मस्त कुठं सुद्धा अजिबात तुटत नाही, काही नाही. आता तेल गरम होते बघा, तोपर्यंत आपण ह्याच्यावर ना हे तीळ आहेत ना थोडे थोडे असे पसरून घ्यायचे. बघा थोडे तीळ पसरायचे, थोडंसं खोबरं पसरून घ्यायचं आणि कोथिंबीर. ह्याच्यामुळं ना खूप छान चव लागते. आतमध्ये तर आपण घातलंयच, पण वरनं पण थोडं थोडं घालायचं. आता तेल चांगलं कडक होऊन द्यायचं, म्हणजे फोडणी एकदम छान बसते. कडक फोडणी अशी याच्यावर ओतली का नाही त्याची टेस्ट एकदम छान असते. तेल एकदम छान कडक झालंय बघा. आता याच्यात मोहरी घालून घेऊया आपण. थोडी मोहरी घालायची, जिरे आणि कढीपत्ता भरपूर असा घालायचा, त्याच्यामुळं खूप छान चव लागते. आता इथं मी गॅस बंद करते. ही फोडणी आपण सगळी ह्याच्यावर अशी पसरून द्यायची. एकदम जर आपण तडका पॅनने वतलं ना तर सगळी फोडणी ह्याच्यावर बसत नाही. तर ही रेसिपी मी तुमच्याबरोबर अगदी सोप्या पद्धतीने आणि सर्व टिप्ससहित शेअर केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी कशी झाली आणि लाईक आणि सबस्क्राईब करा.